रामगिरी महाराजांविरोधात कोल्हापुरातील मुस्लिम समुदाय आक्रमक झालाय। वादग्रस्त वक्तव्यामुळे रामगिरी महाराजांवर कारवाईची मागणी होत आहे। कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणं आंदोलन मुस्लिम समाजाचं सुरू आहे। रामगिरी महाराज यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, त्यानंतर मुस्लिम समाजाचं ठिकठिकाणी आंदोलन बघायला मिळालं। कारवाईची मागणी पुढे आली। आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी भूषण पाटील आता आपल्या सोबत आहेत। भूषण, काय म्हणणं आहे नेमकं मुस्लिम बांधवांचं? काय वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे, या वक्तव्याच्या निषेधात आज कोल्हापुरातील सगळा मुस्लिम समुदाय जो आहे तो एकवटल्याचं पाहायला मिळतंय। रामगिरी महाराजांवर तात्काळ कारवाई करावी या मागणीसाठी हा सगळा मुस्लिम समुदाय जो आहे तो जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आलेला आहे। आपण बघतो हजारोंच्या संख्येनं मुस्लिम समुदाय किंवा मुस्लिम बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडून ही मागणी केली जाते की रामगिरी महाराजांना तात्काळ अटक करावी। धार्मिक भावना दखावण्याचा प्रयत्न गेल्या काही दिवसापासून वारंवार होतोय आणि अशा सगळ्या लोकांना अटक करावी अशा पद्धतीची मागणी देखील या सगळ्या लोकांकडून केली जाते। आपण बघतो या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त देखील या सगळ्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारामध्ये तैनात करण्यात आलाय। मात्र आपण बघतोय संपूर्ण जिल्हाभरातून हजारो मुस्लिम बांधव या सगळ्या आंदोलनासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आल्याचं पाहायला मिळते आणि या ठिकाणी त्यांनी ठिय्या देखील मांडलेला आहे। मराठा महासंघानं देखील या सगळ्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। मराठा महासंघाचे प्रतिनिधी देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी देखील रामगिरी महाराजांवर कारवाईची मागणी केल्याचं पाहायला मिळते। आणि एकूणच आपण बघतोय रामगिरी महाराजांच्या विषयी आता कोल्हापुरातील सगळा मुस्लिम समुदाय आक्रमक झाल्याचं देखील पाहायला मिळते। बरोबर, तर मुस्लिम समाज मोठ्या संख्येनं आता जमला आहे आणि रामगिरी महाराजांवर कारवाईची मागणी